सकाळी मुलांना सोडवायला गेले त्यावेळेस अमरेला घेऊन गेले होते आणि आत्ता अमरेला मी सुकत घातले आहे आणि थोडंसं क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर पाहते बाहेर गार्डनमध्ये तर मस्त स्प्रिंकलर लावले, ऊन पडले, असं काहीसं वातावरण चेंज झालं होतं. आज तुम्हाला विशेष सांगायची गोष्ट अशी की आज माझी भाजी चपाती नाईटची कंप्लीट वेस्ट गेली होती. कसं ते तुम्हाला पुढे सांगतेच, पण त्याआधी सकाळचं माझं हे जे काय रुटीन आहे तर ते झाल्यानंतर मला करायचं होतं दळण, कारण की गावावरून आल्यानंतर आता 5-6 दिवस झाले होते आणि दळण मात्र माझं संपलं होतं. पीठ ऑलमोस्ट संपल्यामुळं मी जे काही गहू वगैरे घेऊन आले होते तर त्याचंच दळण वगैरे करून घेतलं. आणि आता आपण सिटीत राहतोय, सिटीत असू द्या किंवा गावाला, पण वेस्ट काही जाऊ द्यायचं नसतं. एक जो काही गहू पडलेला होता तर तोच मी वेचून परत डब्यामध्ये टाकत होती, कारण की इतके महाग आहेत गहूसुद्धा, तर आपण असे वेस्ट वगैरे घालू शकत नाही. तर एक असं जे काही होतं तर तेच मी छान असं परत वेचून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता इतके क्लीन गहू होते तर त्या झाकणामध्ये जितकी काही डस्ट आहे तेवढीच डस्ट फक्त निघाली होती, बाकी काहीही नाही. इतके क्लीन आणि नीट हे गहू होते. तर तेच आता मी टाकून देते आणि नंतर रियानला मी हे काम दिलं होतं, कारण की भरपूर दिवस झाले हा पातळ पोह्यांचा जो काही पुडा दिसतोय तो माझ्याकडं होता आणि खूप दिवस झाले त्याची एक्सपायरीसुद्धा संपली. तर तेच मी रियानला डस्टबिनमध्ये टाकायला सांगत होते, तर तो बोलत होता की डस्टबिनमध्ये ते बसत नाही, तर त्याला सांगितलं फोल्ड करून ठेव म्हणून. तर आता जो काही हलवा मी बनवला होता तो नंतर फायनल त्याचा लूक दाखवला तर असा काहीसा होता. रियानला घेऊन डान्स क्लासला गेले, पण गावावरून आल्यानंतर त्याचं फर्स्ट टाईम होतं तर तो खूप रडत होता. पहिला दिवस तर त्याने असंच वेस्ट केला आणि नंतर त्याला प्रॉमिस केलं होतं की डान्स क्लास झाल्यानंतर मी तुला गार्डनमध्ये घेऊन येईल, म्हणूनच तो हॅप्पी झाला, डान्ससुद्धा केला आणि आत्ता गार्डनमध्ये सुद्धा घेऊन आले. हीच ती भाजी चपाती जी की आज वेस्ट गेली होती, कारण की हे पार्टीला गेले होते. चला बाय.